नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. म्युच्युअल फंडमधून जर तुम्हाला चांगले रिटर्न्स हवे असतील तर तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करताय ती योग्य वेळी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करताय किंवा SIP करताय तर ती योग्य वेळी केली तर तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतात. पण ती योग्य वेळ ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी ती कशी ओळखायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कधी आणि कशी करायला हवी. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट केली नाही तर त्यातून तुम्हाला काहीही रिटर्न्स मिळणार नाहीत. तुमचा भ्रमनिरास होईल आणि तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळणार नाहीत आणि तुम्ही नंतर एक्झिट व्हाल आणि नंतर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा कधीही विचार करणार देखील नाही. तर आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट मग कधी करावी? तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी जेव्हा मार्केट खाली पडत असतं त्यावेळेस. जर तुम्ही मार्केट वर जात असेल त्यावेळेस जर इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस त्या फंडच्या युनिटची प्राईस ही जास्त असते आणि जेव्हा मार्केटचं खाली पडायला सुरुवात होते त्यावेळेस त्या फंडमध्ये असलेल्या युनिटची प्राईस कमी होते आणि इनडायरेक्टली तुमच्या जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यूसुद्धा कमी होते. म्हणजे एखाद्याने इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली बरोबर इथे ज्यावेळेस मार्केट खूप वर होतं, त्याने 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट इथे केली आणि नंतर जे मार्केट पडायला सुरुवात झालं ते आत्तापर्यंत खाली पडतं आहे आणि त्याने जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 10,000 रुपये ते जर आता त्याने चेक केले तर ते 9,000 किंवा 8,700पर्यंत पोचलेले असतील. मग त्याला असं वाटेल की म्युच्युअल फंडमध्ये जसं सांगितलं जातं तसे रिटर्न्स आपल्याला मिळत नाही. पण त्याने चुकीच्या वेळेस म्युच्युअल फंडमध्ये एंट्री केली त्यामुळे त्याला तसे रिटर्न्स पाहायला मिळतात. मग आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती योग्य वेळ कधी? तर जेव्हा मार्केट खाली पडत असतं त्यावेळेस तुमच्याकडे जर पैसे असतील तर लमसम इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस करत जावा. म्हणजे इथे एकदा मार्केट खूप खाली आलं त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. जेव्हा तुम्हाला असं वाटतं आहे की मार्केट 600-700 पॉईंट्सने, 1000 पॉईंटने, 2000 पॉईंटने खाली आलं आहे त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करा. मी असं म्हणत नाही की तुम्हाला इथेच इन्व्हेस्टमेंट करा किंवा हा खूप खाली आला आहे तेव्हा इन्व्हेस्टमेंट करा. पण जेव्हा मार्केट 1000 पॉईंट, 2000 पॉईंट, 3000 पॉईंटने खाली आलेलं असतं, 500 पॉईंट्सने खाली आलेलं असतं त्यावेळेस तिथे इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळतील. आता ते कसे ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता मी इथे एक फंड घेतलेला आहे ICICI प्रुडेन्शियलचा ब्ल्यू चिप फंड. आता हा फंड जर तुम्ही पाहिलात तर हा जानेवारीचा डेटा आहे, फेब्रुवारीचा डेटा आहे आणि मार्चचा डेटा आहे त्या फंडच्या NAVचा. म्हणजे 1 तारखेला किती NAV होता, 2 तारखेला किती NAV होता तो प्राईज इथे मेन्शन केलेली आहे. तर जानेवारीच्या महिन्यामध्ये पूर्ण जर तुम्ही पाहिलात तर 104, 105, 104, 105 मध्येच इथे 99, 100, 102, 103 अशी या युनिटची प्राईस आपल्याला पाहायला मिळते. फेब्रुवारीमध्ये पण जर तुम्ही पाहिलात तर 100, 100, 100 आणि इथे 98, 96 इथे झालेली आहे. त्यानंतर मार्चमध्ये 96, 96 आणि आता पुन्हा आता पुन्हा 31 मार्चला ती 102 रुपयाला पोचलेली आहे. म्हणजे इथे 104 आणि इथे 102. जानेवारीच्या 1 तारखेला किती होते? 104 आणि आता इथे किती आहे? 102. म्हणजे जर तुम्ही 104 रुपयाला जेव्हा मार्केट खूप वर होतं त्यावेळेस जर 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आता 3 महिन्यानंतरसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा लॉस पाहायला मिळू शकतो. कारण की प्राईज आहे 102 रुपये आणि तुम्ही परचेस किती केलेलं? 104 रुपयाला. जसं आपण स्टॉक मार्केटमध्ये एखादा स्टॉक परचेस करतो, 1000 रुपयाचा एक शेअर विकत घेतो आणि तो शेअर जर आपण 800 रुपयाला किंवा 990 रुपयाला जर विकला तर त्यातून आपल्याला काय होणार? लॉस. पण तो शेअर जर मी 1200 रुपयाला विकला तर आपल्याला काय होणार? फायदा. तर सेम लॉजिक इथे सुद्धा आहे. जर तुम्ही 104 रुपयाला विकत घेताय आणि 102 रुपयाला विकताय तर तुम्हाला लॉसच होईल. पण जर तुम्ही 990ला जेव्हा हा 1000 रुपयाचा शेअर 800 रुपयाला तुम्हाला मिळत होता त्यावेळेस तुम्ही तो घेतला असता आणि आता 1000 रुपये जेव्हा त्याची प्राईज आहे तेव्हा जर तुम्ही विकला असता तर तुम्हाला डायरेक्ट 200 रुपयाचा प्रॉफिट झाला. हे का झालं? कारण की जेव्हा मार्केटमध्ये हा शेअर कोणीही विकत घेत नव्हतं त्यावेळेस जर तुम्ही विकत घेतला आणि जेव्हा मार्केट वर जायला सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही जर तो विकला तर त्यातून तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतात आहेत. पण जर मार्केट वरच जात असेल आणि त्यावेळेसच जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर शेअरची प्राईस वर जाईल आणि कुठपर्यंत जाईल हे तुम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे अशा वेळेस
इन्व्हेस्टमेंट करणं खूप रिस्की असू शकतं। जर तुम्ही अशा टाईपच्या फंड्समध्ये जर SIP करताय, तर समजा तुम्ही 5 तारखेला तुमची SIP जाणार आहे, तर आता इथे 5 तारखेला सुट्टी होती, तर 6 तारखेला तुमची SIP कट झाली, म्हणजे 103 रुपयाचा तुम्हाला NAV मिळाला। म्हणजे 103 रुपयाचा NAV आहे, 5,000ची तुमची SIP आहे, तर त्यातून तुम्हाला किती मिळाले? 48 युनिट। पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा 5 तारखेला 103 रुपयाच युनिटची प्राईस होती आणि तुमची 5,000ची SIP, म्हणजे पुन्हा तुम्हाला 48.48 युनिट्स मिळाले। पण जेव्हा तुम्ही इथे पाहिलात मार्चमध्ये, तर 5 तारखेला NAV किती होता? 97.40, आणि त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर युनिट्स तुम्हाला किती मिळत आहेत? 51.33, म्हणजे इथे 48 मिळत आहेत, इथे किती मिळत आहेत? 51। म्हणजे जर आपण असं कन्सिडर करतोय तर एका युनिटची प्राईस जर 50 रुपये असेल, तर तुम्हाला इथे किती मिळत आहेत? 3 युनिट जास्त मिळत आहेत, 3 युनिट्स जास्त मिळत आहेत, म्हणजे 150 रुपयाचे युनिट्स तुम्हाला फ्री कॉस्टमध्ये मिळत आहेत। आता 97 रुपयाचे 102 रुपये झाले, म्हणजे 3 युनिट्स तुम्हाला जास्त मिळाल्यामुळे तुम्हाला किती रुपयाचा फायदा झाला? डायरेक्ट 300 रुपयाचा फायदा। जर तुम्ही ते 102च्या हिशोबाने घेतले असते तर तुम्हाला 48च मिळाले असते, पण इथे किती मिळत आहेत? तुम्हाला 3 युनिट्स जास्त मिळत आहेत। सांगण्याचा उद्देश काय? तर ज्या वेळेस मार्केट खाली असतं त्या वेळेस युनिटची प्राईस खूप कमी असते, आणि त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला फ्युचरमधून त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात। आता समजा, आता हे तर झालं मी तुम्हाला SIP बद्दलचं कॅल्क्युलेशन दाखवलं। SIP जर तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये करत असाल तर त्यासाठी कोणतीही योग्य वेळ नाही। ज्या दिवशी तुम्ही SIP सुरू कराल तीच तुमची योग्य वेळ आहे, कारण की आज ह्या 6 तारखेला 103 आहे, पुढच्या 2 महिन्यानंतर तो खालीच होईल त्या तारखेला हे कोणीही सांगू शकत नाही। त्यामुळे तुमची सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करत तुम्ही राहाल आणि त्यातून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगले रिटर्न्स मिळतील। SIPमध्ये तर योग्य वेळ कोणतीही नाही, तुम्ही ज्या वेळेस SIP सुरू कराल तीच तुमची योग्य वेळ आहे। जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ते करत असताना तुम्ही लक्षात ठेवायचं की निफ्टी जर तुम्हाला 500 पॉईंट खाली पडताना दिसतो आहे, 1000 पॉईंट एका महिन्यामध्ये खाली पडला आहे, 1500 पॉईंट एका महिन्यामध्ये खाली पडत आहे, तर त्या महिन्यामध्ये ती लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करा, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतील। आता जसा मी मगाशी तुम्हाला हा ग्राफ दाखवलेला त्यावेळेस, म्हणजे आता पहा, नोव्हेंबर 2021मध्ये जर तुम्ही एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर तो मार्केट त्यावेळेस खूप खाली होतं, म्हणजे तुम्ही इथे खालच्या प्राईजला त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती किंवा तो स्टॉक किंवा त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती, तुम्हाला जास्त युनिट्स मिळाले असते। पुन्हा तुमच्याकडे जास्त पैसे आलेत आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, त्यावेळेस जेव्हा मार्केट अशा खालच्या पॉईंटला येईल त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतील। आता हे कसं? तर पहा, ज्यावेळेस मार्केट इथे खाली होतं या पॉईंटला, आपण आता हा पॉईंट तर सोडूनच देऊयात, या पॉईंटला म्हणजे मे 2024ला मार्केट इथे होतं, 21,000 पॉईंटवरती मार्केट होतं किंवा निफ्टी 21,000 पॉईंटवरती होता। यावेळेस जर 1 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली असती तर त्यानंतर मार्केट बघा कधीही खाली आलेला नाही, वर 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 इथपर्यंत गेलं, म्हणजे तुम्ही जी 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट इथे केली असेल म्युच्युअल फंडमध्ये तर ती हमखास तुम्हाला 10 ते 15,000चा गेन देऊन इथे गेली। जेव्हा मार्केट खाली पडतं त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला शक्य होईल तेवढी लमसम इन्व्हेस्टमेंट करायची, SIP कधीही बंद करायची नाही, आणि जेव्हा मार्केट खाली पडतं ना तेव्हा तर SIP अजिबात बंद करायची नाही, शक्य झाल्यास नवीन एखादी SIP सुरू करायची, कारण की त्यावेळेस त्या युनिटची प्राईस खूप कमी झालेली असते आणि आपल्याला कमी अमाऊंटमध्ये खूप जास्त युनिट्स परचेस करता येतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या फंडबद्दल मी तुम्हाला सांगितलं किंवा ज्या फंडबद्दल मी बोललो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन माझ्याकडनं नाही आहे, हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।